नमस्कार, मी पूनम. तर इथं माझं शनिवारचं रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे. सकाळचा नाश्ता वगैरे झाला होता आणि आता इथं माझ्यासाठी, माझ्या मिस्टरांसाठी चहा पण बनवून घेतला होता. तर इथं 2 कप चहाचा केला होता. उन्हाळ्यामध्ये जास्त चहा असा पिऊ वाटत नाही, थोडासा चहा घेतलेला आहे. आणि जर जास्त पण चहा झाला की मग असं डोकं थोडं दुखल्यासारखं होतं. त्यामुळे आज मी इथं थोडासा चहा घेतला होता आणि मिस्टरांना पण चहा दिला. या तुम्ही पण सगळे चहा पिण्यासाठी सकाळचा. आणि त्यानंतर घरामध्ये छान अशी दिवाबत्ती पण करून घेतली. सगळं घरातले काम, नाश्ता हे झाला की दिवाबत्ती पण असं इथं करून घेतलं. तुळशीला पण पाणी घातलं, तर झाडाला पण इथं छान पाणी घातलं. तर नवीन तुळस अशी लावलेली आहे ही. आणि त्यानंतर इथं घड्या घालून ठेवलेल्या होत्या. आता फक्त हे व्यवस्थित ठेवायचं होतं. तर हे ठेवत असते, कधी कधी मिस्टर पण ठेवत असतात. मिस्टर लवकर गेले की मी इथं ठेवून घेतलेलं आहे. ते सगळं म्हणलं आवरू, घरातले कामं एक एक चालूच होते. आणि या ब्लॉगला पण आज म्हणलं रुटीन पण शेअर करू. शनिवारचा जसा आजचा दिवस गेला, तर थोडंसं असं रुटीन म्हणजे जसं जमलं तसं आज रेसिपी काय केली ते असं इथं शेअर केलेलं आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आणि घरातले कामं तर रोजचे हे चालूच असतात. आणि सगळं व्यवस्थित ठेवलं. बेडशीट पण व्यवस्थित त्याच्यावरती हातरून ठेवलेली आहे. आणि घर पण झाडून मारून घ्यायचं होतं. घर पुसून हे काय घेतलं नाही. आताच म्हटलं नंतर पुसून घेता येईल. एक मॉप पण घ्यायचा आहे मला. आधीचे आहेत 2 मॉप आहेत, पण ते व्यवस्थित नाहीत त्याने पुसता. मी हातानेच असं घर पुसून घेत असते, म्हणजे सगळं क्लीन करून घेत असते. पातेल्यात पाणी किंवा बकेटीत पाणी घेऊन घर पुसून घेत असते. पण आता इथं फक्त मी घर झाडून मारून घेतले. घर असे क्लीन नाही करून घेतलं, पुसून वगैरे घेतले नाहीत. फक्त इथं दोन्ही घरं झाडून मारून घेतले. सकाळी किचन झाडून मारून घेतला होता. आणि हे सगळं व्यवस्थित ठेवलेले आहेत, उशा वगैरे. आणि आता घर पण झाडून मारून घेते. आणि स्वयंपाकाचं पण आज काय भाजी करणार आहे ते ठेवलं होतं. म्हणजे हरभऱ्याची भाजी करणार, तर भाजी जर नाही, मग कधी कधी समजत नाही भाजीचं काय करायचं. त्यामुळं रात्रीच मी चणे होते, जे हरभरे असतात ते भिजण्यासाठी टाकले होते. आणि मग आज त्याचीच भाजी करणार होते. त्यामुळं काय नाही. तर हरभरे पण शिजवून घेतले होते, हळद मीठ टाकून पातेल्यातच शिजवून घेतले. नाही, कुकरमध्ये शिजवून घेतले होते, कारण मऊ शिजतात त्यामुळं असे. आणि घर पण तर झाडून मारून घेतलेलं आहे. आता घरीच डब्बा वगैरे तर कोणाला द्यायचा नसतो, मुलांना पण नाही. मिस्टर पण घरी जेवण करण्यासाठी येत असतात, त्यामुळं तर इथं घर वगैरे झाडून मारून घेतलेलं आहे असं दोन्ही पण. आणि पुसून वगैरे नाही घेतलं. आता स्वयंपाक पण करून घेणार होते दुपारचं, आणि लवकर स्वयंपाक केलं तर बरं. रात्री भांडे घासून घेतल्यामुळं काय नाही, तर मग कधी भांडे राहिले की मग भांडे घासून स्वयंपाक मग थोडा उशीरच होतो स्वयंपाकाला पण. तर आज मी रात्रीच भांडे वगैरे घासलेले होते. आणि आता इथं घर पण हे आवरून घेते. तर मी गेल्या आठवड्यात कपाट सगळं आवरलं होतं. तर हे कपाटावरती 1-2 बॅग अशा मोठ्या ठेवल्या होत्या. एकात मुलांचे कपडे ठेवले होते आणि एकामध्ये माझ्या साड्या ठेवल्या होत्या, कारण साड्या जास्त घालणं होत नाहीत, अशा नवीन नवीन साड्या आधीच्या. तर त्या पण ठेवल्या होत्या कपाटावरती. ते काढलं आणि इथं ठेवलेलं आहे. आणि कपाट सगळं व्यवस्थित घड्या घालून ठेवलं होतं. सगळं कपाट पुसून आवरून घेतलं होतं सगळं. आणि जे मुलांचे रोजचे घालण्याचे कपडे असतात ना, मी काय केलं, इथंच घड्या घालून ठेवले. कपडे सारखे इकडचे म्हणजे घड्या घालून इकडं तिकडं कसं व्यवस्थित राहतं ते बघतच असतं आपण. आता हे किती दिवस असते तर ठेवते, पण म्हणलं जितक्या दिवस असं ठेवता येईल तेवढं ठेवू. कारण कपाट पण आता छान असं ठेवलेलं आहे, कारण घड्या वगैरे. नाहीतर एक काय काढायला गेले की पूर्ण कपाटात ते कपडे, आणि कपाट व्यवस्थित पण राहत नव्हतं. त्यामुळे इथं मुलांचे असे कपडे सगळे इथंच ठेवले होते समोरच. म्हणलं दिसतात बी, लगेच काही पाहिजे असेल तर काढून पण देता येतात त्यामुळं. आणि कपाटात पॅन्टी वगैरे पण असं ठेवल्या होत्या, जे मोठ्या लगेच दिसतील असं. आणि त्यानंतर आता इथं दुपारचं पण जेवणाची तयारी करून घेतली होती. तर कुकरमध्ये इथं मी हरभरा शिजवून घेतला होता, पातेल्यात काढून घेतलेला आहे. आणि आता भाजी पण करून घेते. तेल चांगलं तापलं की तेलामध्ये हे कांदा टाकून घेतलेला आहे. जिरी मोहरी काही नाही, साधीच असं करून घेतलं पटकन आपली भाजी पण. आणि इथं 2 बटाटे कट करून घेतले होते. आता हे पण तेलामध्ये चांगले परतून घेणार आहे छान असे. आणि चपाती पण करून घ्यायची होती. तर हे पण सगळं म्हणलं पहिलं तर उरकून घेऊ. आणि बटाटा पण तेलामध्ये चांगला वाफळून घेणार होते, कारण हरभरा शिजवून घेतला होता, त्यामुळे बटाटा चांगला तेलात पहिलं तर वाफळून घेतलेला आहे. आणि आता इथं मी 1 टोमॅटो घेतला होता, ते स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि हे पण लगेच टाकून घेतलेलं आहे. लसूण हे काही टाकलं नाही. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर इतकंच आज भाजीमध्ये टाकून असं छान साधी अशी भाजी करून घेतली होती, पण छान झाली होती. हरभरा आणि बटाटा मिक्स भाजी. शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं वरतून हे.
अगोदर 2-3 भाज्यांचं असं कूट करून ठेवलं होतं तेच टाकलं आहे. तर छान अशी आजची भाजी पण झाली. रेसिपीच काय एवढी जास्त शेअर केली नाही, पण छान अशी साधी सोप्या पद्धतीने आपली भाजी केली होती. तर इथं मुलं, मिस्टर आणि आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतले. त्यानंतर चपाती पण इथं करून घेतल्या सगळ्या. आणि जेवणाच्या अगोदर जे सकाळचे भांडे होते ते पण इथं घासण्यासाठी घेतले होते. तर म्हणलं हे भांडे घासून घेऊ, नंतर दुपारच्या जेवणाच्या नंतर बघता येईल, घासता येईल. त्यामुळे हे आधी जे भांडे आहेत ते घासून घेतलेत. भांडे असे आहेत की ते असे म्हणताच येत नाही की सगळे घासून झाले, ते राहतातच थोडे थोडे जेवणाचे, स्वयंपाकाचे भांडे. म्हणजे सगळे होतात पण थोडेसे पडणार. आता जेवण केले की ते पण होणारच होते भांडे. तर इथं जे आहेत ते आधीचे भांडे घासून घेतले, थोडेच होते, जास्त नव्हते. तर हे पण भांडे लगेच घासून घेतले आणि म्हणलं दुपारचं जेवण करू, मिस्टर आल्यानंतर मग दुपारी जेवण वगैरे करून घेतलं. पण आधी भांडे वगैरे घासून घेतले. आणि आजचं शनिवारचं पण असं जसं जमलं तसं रुटीन पण थोडंसं शेअर केलं आहे. आणि भांडे पण मांडायला लावले. तर हे ना ते भाभींनी सुरकुंबा आणि छान अशी बिर्याणी दिली होती. सुरकुंबा पण छान होता आणि बिर्याणी पण छान होती. तर घराचे ऑनर पण आहेत ते, तर त्यांनी असं छान सुरकुंबा आणि बिर्याणी दिली होती. तर माझ्या मिस्टरांना आणि मुलांना दोन्ही दिलं होतं. मी माझ्यासाठी ग्लासमध्ये घेतला. तर हा टायमिंग आहे 4 वाजताचा. तर जेवण झालं होतं. त्यानंतर मिस्टर जाताना मग सुरकुंबा पिऊन गेले होते. त्यानंतर हा टायमिंग आहे संध्याकाळचं. येताना मिस्टरांनी भाजीला आणलं होतं. तर आज मी शनिवारी संध्याकाळी जेवणामध्ये छान अशी भेंडीची भाजी केली होती. तर अर्धा किलो अशी भेंडी आणली होती. आता 25 रुपये पावशेर भेंडी आता झालेली. 50 रुपयाची अर्धा किलो भेंडी आणि राजमा असा आणला होता. टोमॅटो आणले होते. तर छान आजचा शनिवारचं रुटीन पण शेअर केलं आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद.